मराठी अध्यासन केंद्राचे प्रमुख आणि मराठी शाळा वाचवण्यासाठी अहोरात्र आंदोलन करणारे आपणा सर्वांचे सहकारी दीपक पवार यांच्यावर ते अर्बन नक्षल असल्याची टीका करण्यात आली आहे। तसेच त्यांची हर प्रकारे बदनामी करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे। आपणा सर्वांना माहित आहे की दीपक पवार हे मराठी अध्यासन केंद्राच्या माध्यमातून मराठी भाषा मजबूत करण्यासाठी तिचे संवर्धन करण्यासाठी कार्यरत आहेत। स्वतः रस्त्यावर उतरून मराठी शाळा वाचवण्यासाठी त्यांनी हस्तक्षेप केला आहे। तिसरी भाषाची सक्ती करण्याच्या विरोधात राज्यभर आंदोलन करण्यामध्ये त्यांचा मोठे योगदान राहिलेले आहे। अशा एका सहकार्याला अर्बन नक्षल म्हणणे आणि त्याची बदनामी करणे हे अत्यंत दुर्दैवी व एका मोठ्या कट कारस्थानाचा भाग आहे। आपणास माहीत आहे की त्यांची चौकशी करण्याचे सुद्धा प्रयत्न सुरू आहेत, परंतु विद्यापीठे स्वायत्त असतं, अशा विद्यापीठाची चौकशी करण्याचा काही गरज नाही आहे। फक्त दीपक पवार हे सत्ताधाऱ्याच्या विरोधामध्ये मराठीच्या संवर्धनासाठी संघर्ष करत असल्यामुळे त्यांना नामोहरम करण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे। राज्यातील सर्व मराठी जनता, सर्व पुरोगामी पक्ष, संघटना या एकत्रितपणे या कृतीचा तीव्र निषेध करीत आहेत आणि दीपक पवार यांच्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करत आहेत। सीटू कामगार संघटना, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व सर्व संविधानावर विश्वास असणाऱ्या सर्व शक्ती श्री दीपक पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील। अशा बदनामीला कोणी भीक घालणार नाही आणि आपलं कार्य जोरकस पद्धतीने पुढे चालू ठेवतील।